नमस्कार मित्रांनो, प्रतिमा मराठीच्या महा टी सराव सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. भाग 19ची सुरुवात आपण थेट भाग 18 मध्ये विचारलेल्या होमवर्क प्रश्नाने करूया. होमवर्क प्रश्न असा होता: 6 ते 12 वर्ष या वयात मुलांना मित्रमैत्रिणींच्या गटात राहायला खूप आवडते. म्हणूनच मानसशास्त्रात या किशोरावस्थेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि मी या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिले होते. पहिला दिला होता टोळीचे वय आणि दुसरा प्रश्नांचे वय. तर याचं अचूक उत्तर जे आहे ते टोळीचे वय हे आहे. अनेक जणांनी याचं उत्तर दिलेलं आहे, त्या सर्वांचं अभिनंदन. मित्रांनो, भाग 19च्या नवीन प्रश्नाकडे वळण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आणि थोडीशी खंत मी तुमच्यासमोर व्यक्त करत आहे. बघा, तुमच्या सर्वांच्या सोयीसाठी मी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. इथे या पुढचे जे काही PDF नोट्स असतील त्याला पासवर्ड नसणार आहे. तुम्ही थेट PDF डाउनलोड ती करू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. पण याच्यासाठी एक छोटीशी अट आहे. जोपर्यंत या व्हिडिओवर 500 लाईक्स आणि 300 कमेंट्स पूर्ण होत नाहीत तोपर्यंत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDFची नोट्स जी आहे त्याची लिंक दिली जाणार नाही. मित्रांनो, साधी गोष्ट आहे. मी तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन प्रत्येक प्रश्नाचं अचूक विश्लेषण देत असतो, दर्जेदार कंटेंट तयार करत असतो, तोही अगदी मोफत असतो. मला ॲनालिटिक्समध्ये असं दिसतंय की तुम्ही व्हिडिओ सरासरी 10 ते 12 मिनटं पाहता आणि हे खूप जास्त आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये काहीतरी दम आहे, एवढा वेळ तुम्ही व्हिडिओ पाहताय. या सराव सिरीजचा तुम्हाला फायदाही होत आहे. मग 1 सेकंद काढून व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला काय प्रॉब्लेम आहे? इतका चांगला कंटेंट देऊनही जर तुम्ही लाईक कमेंट करत नसाल तर पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला ऊर्जा कुठून मिळणार? तुम्हीच सांगा. त्यामुळं आता तुमची जबाबदारी आहे. व्हिडिओ पाहत आहात ना, तर मग आत्ताच लाईकचं बटन दाबा आणि व्हिडिओ कसा वाटला याची एक कमेंट नक्की करा. 500 लाईक्स आणि 300 कमेंट्सचा टप्पा पार करा आणि विना पासवर्ड नोट्स, एकदम क्वालिटीच्या नोट्स आहेत है ना, तो तुम्ही तिथून डाउनलोड करायचा आहे. तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे. तुम्ही सपोर्ट केला तर म्हणजे मला ऊर्जा भेटेल. तुमचा सपोर्ट ही माझी ताकद आहे. चला, आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, थेट वळूया आपल्या मूळ विषयाकडे. आजचा भाग 19 मध्ये आपण बालमानसशास्त्राचे असे काही धमाकेदार आणि मेरिट ठरवणारे प्रश्न पाहणार आहोत. मेरिट ठरवणारे म्हणजे कसं आहे, तुम्हाला तिथं जो मानसशास्त्र हा विषय आहे 30 पैकी 30 गुण देऊन जातील. हे असे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं जबरदस्त विश्लेषण मी या ठिकाणी देणार आहे. सर्वांनी लक्ष केंद्रित करा. स्क्रीनवर येत आहे आजचा आपला पहिला प्रश्न. प्रश्न असा आहे: दृष्टिदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये? हा प्रश्न 2013 साली पेपर 2 मध्ये विचारला गेलेला आहे. दृष्टिदोष तुम्हाला माहित आहे है ना. आता बघा, याचे पर्याय दिलेले आहेत: पोषक आहार घ्यावा, डोळ्यावर प्रखर प्रकाश टाळावा, पुस्तक जवळ घेऊन वाचावे, डोळ्यावर ताण देऊ नये. मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर कळलं असेल. या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे की दृष्टिदोषावर मात करण्यासाठी म्हणजेच डोळे चांगले ठेवण्यासाठी कोणती गोष्ट करू नये असं विचारलंय. प्रश्न नीट समजून घ्या. या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे पुस्तक जवळ घेऊन वाचावे, पर्याय क्रमांक 3. कारण असं केल्यानं डोळे चांगले होत नाही तर ते काय होतात, आणखीन खराब होतात. पहिलाच प्रश्न एकदम सोपा आणि आपल्या रोजच्या सवयींवर आधारित होता. चला बघा, आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे: हॉर्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग वर्षापर्यंत खूप असतो है ना. कोणत्या वर्षापर्यंत आहे असं त्यांना इथं विचारायचं आहे. 2013चा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत 1, 2, 3 आणि 4. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच पहिले 2 वर्ष. मित्रांनो, हॉर्वर्ड आणि रॉथवे यांच्या सिद्धांतानुसार आणि आपल्या DEDच्या अधिकृत अभ्यासक्रमानुसार मानवी आयुष्यात शैशवावस्था ही जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतची मानली जाते. मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. या पहिल्या 2 वर्षाच्या काळातच बालकाचा शारीरिक विकास म्हणजेच उंची, वजन आणि स्नायूंची वाढ
सर्वात एकदम टॉप गिअरमध्ये असते, म्हणजेच अत्यंत वेगानं असते. मूल रांगायला, चालायला आणि धावायला याच 2 वर्षात शिकते. 2 वर्षानंतर म्हणजेच पूर्व बाल्यावस्थेत मात्र तेवढा वाढीचा वेग जो आहे तो नसतो, थोडा तो मंदावतो. त्यामुळं परीक्षा परिषदेनं उत्तर दिलेलं आहे 2 वर्ष, पर्याय 2. अचूक उत्तर आहे एकदम. चला पुढे बघा. किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांचा विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्या द्वारे विविध अनुभूती मिळणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? कसा प्रश्न विचारलाय आहे ना. प्रश्न मोठा आहे, शब्द एकदम डोक्याला जड असणारे शब्द आहेत. 2019 साली हा प्रश्न विचारला होता. बघा, पर्याय दिले होते संख्यांकन, वर्णन, मूल्यांकन आणि अर्थन. मित्रांनो, हा प्रश्न ट्रिकी होता, ट्रिकी स्वरूपाचा. बघा आता, अवबोधन म्हणजे ज्ञानेंद्रियांकडून आलेली माहिती फक्त समजून घेणे, याला अवबोधन म्हणायचं. लक्षात ठेवा. जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो तेव्हा आपण तिचे वर्णन करतो आहे ना, तिला अर्थ लावतो आणि ती गोष्ट किती आहे किंवा तिचा आकार काय आहे याचे संख्यांकन सुद्धा करत असतो. हे सर्व अवबोधनाचे काय आहेत? टप्पे आहेत. पण मित्रांनो, मूल्यांकन आहे ना, या ठिकाणी बघा याचं उत्तर जे आहे ना ते मूल्यांकन आहे. कारण बघा, ही अवबोधनाच्या पुढची एक अत्यंत उच्च पातळीची बौद्धिक क्रिया आहे. आपण आधी अवबोधन करतो आणि त्यानंतर विचार करून मूल्यांकन करतो. म्हणजेच मूल्यांकन हा अवबोधनाचा टप्पा नसून ती विचार प्रक्रियेची पुढची पायरी आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं परीक्षा परिषदेनुसार त्यांनी जी आन्सर की दिली होती त्याच्यामध्ये मूल्यांकन हेच योग्य उत्तर दिलेलं आहे. चला आता पुढचा प्रश्न. अर्भकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. प्रतिक्षेप आणि कार्य असे दिलेले आहेत दोन याच्यामध्ये. 2019ला हा विचारलेला प्रश्न आहे. बघा, प्रतिक्षेपमध्ये काय सांगितलंय? चकित होण्याची क्रिया करणे, पोहण्याची क्रिया करणे, मुळापासून डोकं हलवणे आणि पाऊल टेकवणे. आता ते कार्य आहेत अन्न सेवन, स्वावलंबन, धोका टाळणे, संरक्षण. आता याचे पर्याय खाली दिलेले आहेत बघा. 1चं क, 2चं ड, त्याच्यानंतर 3चं ब आणि 4चं अ. पुढचा दिलेला आहे ड क अ ब, अ ब ड क आणि चौथा दिलेला आहे क ड ब अ. मित्रांनो, 2019च्या पेपर 1 मधील हा प्रश्न अर्भकातील प्रतिक्षिप्त क्रिया है ना, या अत्यंत महत्वाच्या टॉपिकवर आहे. शब्द अवघड वाटत असेल है ना. रिफ्लेक्सेस जे असतात त्याला प्रतिक्षिप्त म्हणतात. याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजेच 1चं ड, 2चं क, 3चं अ आणि 4चं ब. आपण जो प्रश्न पाहत आहोत आत्ता तो लहान बाळांच्या प्रतिक्षिप्त क्रियांवर आधारित आहे. रिफ्लेक्सेस म्हणतो. आता बघा, प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे बाळाला जन्मताच मिळालेल्या अशा सवयी असतात ज्या त्याला शिकवाव्या लागत नाहीत, त्या आपोआप घडत असतात. त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणायचं. चला आता तुम्हाला या 4 क्रिया ज्या आहेत ते एकदम जबरदस्त अशा समजून सांगतो. बघा बघा आता, मुळापासून डोकं हलवणे है ना, तिसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे मुळापासून डोकं हलवणे. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलंय? लहान बाळाच्या गालावर किंवा ओठाजवळ बोट लावलं की ती बाळ लगेच त्या दिशेने मान वळवतं आणि तोंड उघडतं. याला रूटिंग रिफ्लेक्स म्हणतात. हे बाळ का करतं? आईचे दूध शोधण्यासाठी. म्हणजेच या क्रियेचे मुख्य कार्य काय? अन्न सेवन. काय आहे? अन्न सेवन. म्हणजेच 3ची जोडी अ, 3ची जोडी अ. आलं लक्षात तुमच्या? आता बघा, पाऊल टेकवणे है ना, चौथ्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही अगदी 1-2 महिन्याच्या बाळाला जरी जमिनीवर उभं धरलं तरी ते बाळ चालल्यासारखी पावलं टाकण्याचा प्रयत्न करत असतं. तुम्ही पाहिलं असेल. ही क्रिया भविष्यात बाळाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणजे चालण्यासाठी तयार करत असते. म्हणजेच याचं कार्य काय आहे? स्वावलंबन. म्हणून चौथ्याची जोडी ब. चौथ्याची जोडी ब. आता पुढे बघा,
चकित होण्याची क्रिया कशामध्ये दिलंय? पहिल्यामध्ये दिलेलं आहे. जेव्हा अचानक मोठा आवाज होतो किंवा बाळाला पडल्यासारखं वाटतं तेव्हा बाळ दचकतं, आपले दोन्ही हात पसरतं आणि मग घट्ट असं मिठी मारल्यासारखं जवळ येतं. याला मोरो रिफ्लेक्स म्हणतात. है ना? काय म्हणतात? मोरो रिफ्लेक्स. ही क्रिया बाळ स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी करत असतं. व्यवस्थित लक्षात ठेवा, हे कुठल्याच पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही. बघा, हे काय असतं? म्हणजे बाळ काय करतं? हे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी करतं. म्हणून एक चिजोडी ड आहे. आता बघा, पोहण्याची क्रिया करणे. स्विमिंग रिफ्लेक्स म्हणतात याला. काय म्हणतात? स्विमिंग रिफ्लेक्स. हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं, है ना? पण 6 महिन्यांच्या आतल्या बाळाला जर पाण्यात सोडलं तर ते आपोआप हातपाय मारून पोहण्याचा प्रयत्न करतं, श्वास रोखून धरतं. निसर्गानं ही क्रिया बाळाला बुडण्याचा धोका टाळण्यासाठी दिली आहे. म्हणजेच या ठिकाणी 2ची जोडी क, म्हणूनच आपला पर्याय क्रमांक 2 हे काय आहे? अगदी बरोबर उत्तर आहे. समजलं हा प्रश्न? एकदम जबरदस्त पद्धतीनं समजावून सांगितलेला आहे. चला, व्हिडिओला तुम्ही काय करायचं आहे? लाईक करायचं आहे आणि प्रश्न कसा वाटला ती सांगा. पुढचा प्रश्न. शैशवावस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारकशक्तींच्या ज्या विकासावर अवलंबून असतात, यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? 2019 साली प्रश्न विचारलेला आहे. पर्याय पाहू आपण. कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो. कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो. आणि चौथं दिलेलं आहे, बसणे, उठणे, धावणे इत्यादी काय आहेत? कारक कौशल्य आहेत. हा एक अतिशय महत्त्वाचा आणि कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. 2019च्या पेपर 2मध्ये हा आला. हा प्रश्न कारक विकास, ज्याला आपण मोटर डेव्हलपमेंट म्हणतो, या संकल्पनेवर आधारित आहे. मित्रांनो, या प्रश्नात आपल्याला विचारलं आहे की कारक विकासावर आधारित कोणते विधान योग्य नाही, म्हणजे चुकीचं आहे. या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. म्हणजे आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे आणि हेच चुकीचं विधान आहे. या प्रश्नात जे आपल्याला विचारलंय बघा, योग्य नाही असंच विचारलंय ना. सर्वात आधी तुम्ही समजून घ्या की कारक विकास म्हणजे काय आहे. एकदम साध्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराच्या स्नायूंवर, म्हणजे जे मसल्स आहेत, आणि त्यांच्या हालचालींवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच कारक विकास होय. उदाहरण सांगू का? बाळ मान धरायला शिकते, वस्तू पकडायला शिकते, चालायला, धावायला शिकते. आता प्रश्नामधले पर्याय बघून घ्या. पर्याय 1 बघा, कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो. हे विधान 100% बरोबर आहे, लक्षात ठेवा. कारण जोपर्यंत बाळाचे स्नायू पक्व होत नाहीत तोपर्यंत ते बाळ चालू किंवा पळू शकत नाही. पर्याय 3 मध्ये बघा काय सांगितलंय. 3 मध्ये असं सांगितलंय, स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयाचा समावेश होतो. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे बघा, मेंदूनं दिलेला आदेश स्नायूपर्यंत पोहोचवतो, है ना, तेव्हाच हालचाल होते. उदाहरणामध्ये मेंदू सांगतो हात वर कर, तेव्हा हात वर जात असतो. आणि पर्याय 4 मध्ये बघा काय सांगितले, बसणे, उठणे, धावणे ही कारक कौशल्य आहेत. हे तर आपण आत्ताच पाहिलंय ना. ही सर्व कारक कौशल्याचीच उदाहरणं आहेत. आता उरला पर्याय 2, कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. मित्रांनो, हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आपण याच्या अगोदरही ऐकलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आईच्या गर्भात असतानाच म्हणजे जन्मापूर्वीच बाळाचा कारक विकास सुरू झालेला असतो. गर्भात बाळ जेव्हा 3-4 महिन्यांचे असते ना, तेव्हा ते आपले हातपाय हलवायला लागते, लाथा मारायला लागते. ऐकलं असेल तुम्ही, है ना, ज्याला आपण फॅटल मुवमेंट म्हणतो. म्हणजेच स्नायूंच्या हालचालीवरील नियंत्रण हा जन्मानंतर नाही, तर तो गर्भावस्थेपासूनच सुरू असतो. त्यामुळं पर्याय 2 हे योग्य नसलेलं म्हणजे चुकीचं विधान आहे आणि हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न.
किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते. याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी म्हणजे करू नये असं सांगितलंय. बघा आता 2018चा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये काय विचारलंय की टोळ्या करून राहतात मुलं आणि या सवयीचा फायदा करून घेण्यासाठी शिक्षकानं कोणती गोष्ट टाळायची आहे म्हणजे करायची नाही. तर या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे ना. तत्पूर्वी बघा पर्याय काय दिलेले आहेत. विद्यार्थ्यांचे त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित कराव्यात. वर्गाच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकावी. आणि तिसरा पर्याय दिलेला आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. आणि चौथा पर्याय दिला टोळी करून विध्वंसक कार्य करायला उद्युक्त होणार नाही हे पाहावे. बघा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपलं काय आहे याचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे याचं काय आहे उत्तर आहे. मग आता याचं एक प्रॅक्टिकल कारण आहे. बघा आता आपण आधी पाहिलं की किशोरावस्था म्हणजे 6 ते 12 हे टोळीचं वय असतं आहे ना. 6 ते 12 वर्ष हे काय आहे टोळीचं वय आहे. मुले मित्रांच्या ग्रुपमध्ये राहणं पसंत करतात. आता एक शिक्षक म्हणून या गोष्टीचा फायदा कसा करून घ्यायचा आणि काय करायचं नाही हे आता आपण इथं पाहूया. बघा आता पर्याय 1 मध्ये काय सांगितलंय त्यांच्या मर्जीनुसार गट करून स्पर्धा आयोजित कराव्यात. अगदी बरोबर आहे. मुले त्यांच्या आवडीच्या मित्रांसोबत असतील तर ते स्पर्धेत म्हणजे क्रीडा असो रांगोळी असो काही असो 100% जीव ओतून काम करतील ना. दुसऱ्या पर्यायात काय सांगितलंय वर्गाच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकावी. हे तर आपण नेहमीच करतो. मुलांच्या एका ग्रुपला जर सांगितलं की आज वर्ग तुम्ही स्वच्छ ठेवायचा आहे तर ते ती जबाबदारी अत्यंत आवडीने आणि इमानाने पार पाडत असतात. आणि पर्याय 4 बघा टोळी करून विध्वंसक कार्य म्हणजे मारामारी नुकसान करायला उद्युक्त होणार नाही हे पाहावे. हे शिक्षकाचं तर मुख्य कामच आहे. मुलांच्या टोळ्या झाल्या आहेत पण त्या वाईट कामाकडे जाणार नाहीत यावर शिक्षकाचं लक्ष असायला पाहिजे. आता शेवटी पर्याय उरला 3 विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. मित्रांनो हे शिक्षकानं टाळलं पाहिजे. आता तुम्ही माणसान का बरं टाळलं पाहिजे तुम्हाला सांगतो. किशोरावस्थेत मुले एकमेकांच्या खूप क्षुल्लक आणि छोट्या छोट्या तक्रारी घेऊन शिक्षकांकडे येत असतात. सर त्यानं माझी पेन्सिल घेतली, मॅडम तो मला चिडवतोय, हे असलं काही चालू असतं त्यांचं. जर शिक्षकानं अशा प्रत्येक लहान लहान तक्रारीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं म्हणजे लयच सिरियस घेतलं त्याला तर मुलांमधील काय होईल गटबाजी वाढेल मुलांमध्ये, भांडणं वाढतील त्यांची आणि शिक्षकाचा वेळसुद्धा वाया जाईल. शिक्षकांना अशा तक्रारी हसत खेळत किंवा दुर्लक्ष करून सोडवल्या पाहिजेत जेणेकरून मुले आपापसात काय करतील समझोता करायला शिकतील. म्हणूनच तक्रारीकडे गांभीर्याने पाहणे ही बाब टाळली पाहिजे. त्यामुळं पर्याय 3 हेच आपलं काय आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते. 2018चा प्रश्न आहे. पर्याय बघा परकी माणसे ओळखता येत नाहीत, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत, इतरांचे लक्ष वेधून घेतात आणि चौथा पर्याय दिलेला आहे अनोळखी माणसांकडे पटकन जातात. मित्रांनो हा जो प्रश्न आहे शैशवावस्थेतील सामाजिक विकास याच्यावर आधारित आहे. मित्रांनो या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इतरांचे लक्ष वेधून घेतात. आता आपण जो प्रश्न पाहणार आहोत ना हा तो शैशवावस्था म्हणजेच जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतच्या या काळातील बाळांच्या सामाजिक विकासावर आधारित आहे. सामाजिक विकास म्हणजे बाळ समाजातील इतर लोकांशी कसं वागतं हे समजून घेणे. आलं का लक्षात. आता बघा आपण जे चारही पर्याय आहेत त्याच्या मागचं एक कारण समजून घेऊया. पहिला पर्यायामध्ये काय सांगितलं बघा परकी माणसे ओळखता येत नाहीत. मित्रांनो हे विधान चुकीचं आहे. कारण ज्या वेळेस म्हणजे मानसशास्त्रानुसार बाळ जेव्हा 6 ते 8 महिन्याचं होतं ना तेव्हा त्याला परकेपणाची भीती वाटू लागते. ते आई वडील आणि अनोळखी व्यक्तींमधील फरक तो बरोबर ओळखायला लागतो. तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं कधी कधी आपल्याकडे येत नाही त्यांच्या आई बाबाकडून. पर्याय 4 मध्ये काय सांगितलं बघा अनोळखी माणसांकडे पटकन जातात. हे सुद्धा चुकीचं आहे.
आत्ताच आपण पाहिलं ना की बाळ काय करते, परक्यांची भीती वाटते त्याला. ते परक्यान दुसऱ्यांकडे जात नाही ते. त्यामुळे ते अनोळखी माणूस एखादं कडेवर घ्यायचा प्रयत्न करत असेल की बाळ लगेच रडायला लागतं आणि ते आईकडे वळतं. ते पटकन अनोळखी माणसाकडे जात नाही. आणि पर्याय 2 मध्ये बघा काय सांगितले, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाही. हे पण चुकीचं आहे. 2 ते 3 महिन्यांचे बाळ तुमच्या हसण्याला हसून दाद देत असतं. हां, आणि त्याला काय म्हणतात माहिती आहे का, लक्षात ठेवा. त्याला सोशल स्माईल म्हणतात. लक्षात ठेवा शब्द. तुम्ही टाळी वाजवली की म्हणजे ते लगेच तुमच्याकडं असं बघतं आहे ना, तुम्हाला छान प्रतिसाद देत असतं. आता राहिला आपला पर्याय 3, इतरांचे लक्ष वेधून घेतात. मित्रांनो, हे शिशु सामाजिक विकासाचं सर्वात मोठं आणि एकदम असं खरं वैशिष्ट्य आहे. लहान बाळाला बोलता येत नाही. मग ते समाजाशी म्हणजेच घरातले जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद कसं साधतं माहिती आहे का? ते लक्ष वेधून घेऊन. म्हणजे बाळ मुद्दाम हातातील खेळणी खाली फेकून देतं, जेणेकरून काय होईल, तुम्ही ती उचलून त्या बाळाला द्याल. बाळ मुद्दाम मोठ्यानं रडतं किंवा तुमच्याकडे बघून गोड हसतं आणि हातपाय मारतं. या सर्व क्रिया ज्या आहेत त्या बाळ इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी करत असतं. हाच त्यांचा सामाजिक संवादाचा पहिला टप्पा असतो. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? बघा, विकासाची पातळी दिली आहे, उदाहरणे पण दिलेली आहेत आणि त्याच्या आपल्याला योग्य जोड्या सांगायच्यात. पर्याय दिलेले आहेत बघा, अचं 1, बचं 2, कचं 3. पुन्हा बघा, 1 3 2, 3 1 2 आणि चौथा पर्याय 3 2 आणि 1. मित्रांनो, 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर बघा, पर्याय क्रमांक 3 हे आहे. म्हणजे बघा, अचं विकास पातळी जी आहे ती त्याचं उत्तर 3 दिले आहे. म्हणजे शारीरिक पातळी, निरनिराळी कौशल्य निर्माण होणे, आहे ना. आता बघा, शरीराशी संबंधित कोणताही विकास म्हणजे शारीरिक पातळी असते. प्रश्नातील पर्यायामध्ये निरनिराळी कौशल्य निर्माण होणे म्हणजे चालणे, पोहणे, सायकल चालवणे, ही सर्व शारीरिक किंवा कारक कौशल्य आहेत. हे करण्यासाठी शरीराचा म्हणजे स्नायूंचा वापर होत असतो. म्हणूनच अची जोडी जी आहे ती 3 आहे, निरनिराळी कौशल्य निर्माण होणे. आता बघा, बौद्धिक पातळी एक दिलेलं आहे तिथं. बौद्धिक विकास म्हणजे बुद्धी, विचार आणि मेंदूशी संबंधित विकास. कल्पनाशक्ती, विचार करणे, तर्क करणे, लक्षात ठेवणे, हे सर्व गोष्टी काय आहेत, मेंदूतून होत असतात. म्हणूनच ब ची जोड आहे ती 1 आहे, कल्पनाशक्तीचा विकास होणे, आहे ना. म्हणजे बौद्धिक पातळी म्हणजे कल्पनाशक्तीचा विकास होणे. आलं का लक्षात? आता बघा, या ठिकाणी आपण भावनात्मक पातळी हा एक तिसरा पर्याय पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, भावनात्मक विकास म्हणजे आपल्या भावना आणि वृत्तींवर नियंत्रण मिळवणे. प्रश्नातली अभिवृत्ती अभिवृत्ती जी आहे ती म्हणजे एखाद्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन किंवा भावना. म्हणजे मला अभ्यास आवडतो ही सकारात्मक अभिवृत्ती, मला राग येतो ही नकारात्मक अभिवृत्ती. या सगळ्या भावना आहेत. म्हणूनच क ची जोड जी आहे ती 2ला लावलेली आहे त्यांनी, अभिवृत्ती निर्माण होणे याच्यासाठी, आहे ना. आता तुम्हाला तर माहिती आहे उत्तर काय आहे ना, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय दिलेले आहेत. ग्रंथिरसांमुळे शरीराच्या सांगाड्यांवर परिणाम होतो, स्नायुमेदाची वाढ मुलींमध्ये अधिक असते, प्राणवायूच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलींमध्ये अधिक असते, मुलामुलींची शारीरिक वाढ समतुल्य असल्याने शारीरिक शिक्षणातील क्रिया समान असतात. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे विधान जे आहे ते योग्य सांगायचं होतं आपल्याला. आणि कशा संदर्भात? किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत, है ना. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 आपलं काय आहे, अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. कुमारावस्थेत कुमार कुमारीच्या अंतस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? याच्यामध्ये शारीरिक बदल झपाट्याने होतात, त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते,
आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते, अस्थिरता निर्माण होते. आणि याचे पर्याय दिलेले आहेत बघा, अ ब आणि क फक्त, अ ब आणि ड फक्त, अ क आणि ड फक्त, अ ब क ड सर्व. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ ब क ड सर्व. या सर्वच बाबी ज्या आहेत त्या कुमारावस्थेत कुमार कुमारीच्या अंतःस्राव बदल झाल्यामुळे घडत असतात. हे याचं अचूक उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. किशोरावस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 2017चा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत. या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वरूपाची असते. यांचे नैतिक वर्तन संघप्रियतेवर अधिष्ठित नसते. टोळीच्या हितासाठी आई वडिलांना फसवू शकतात. आणि चौथा पर्याय, समवयस्कांबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही. मित्रांनो, याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टोळीच्या हितासाठी आई वडिलांना फसवू शकतात. चला पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शिशु अवस्थेतील कारक विकासाचे वैशिष्ट्य आहे? पर्याय दिलेले आहेत. मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते. स्मरणशक्ती तीव्र असते. 4-6 महिने वयाच्या बालकाला भीती वाटते. आणि चौथा पर्याय, वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो. हा प्रश्न परीक्षा परिषदेनं रद्द केला होता, कॅन्सल केला होता. पण मित्रांनो, एक अभ्यास म्हणून आपल्याला समजायला हवं की हा प्रश्न रद्द का झाला. चला याचा आहे ना आपण पोस्टमॉर्टम करूया. त्याच्यामधून तुम्हाला एकदम पक्क लक्षात राहील याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे. बघा, प्रश्नात विचारले शिशु अवस्थेतील कारक विकासाचे वैशिष्ट्य कोणते? कारक विकास म्हणजे स्नायूंची हालचाली. तुम्हाला मी मगाशी सांगितलंय. बघा, आता आधी आपण काय करू, चुकीचे पर्याय बघू. पर्याय 2 स्मरणशक्ती आणि पर्याय 4 वेळेचा संबोध, हे दोन्ही बुद्धीशी संबंधित म्हणजेच बोधात्मक विकासाचे भाग आहेत. आलं का लक्षात तुम्हाला? पर्याय 2 मध्ये स्मरणशक्ती सांगितलंय आणि पर्याय 4 मध्ये वेळेचा संबोध सांगितलेला आहे. हे दोन्ही सुद्धा काय आहेत? बुद्धीशी संबंधित आहेत, बोधात्मक विकासाशी. कारक विकासाचे आहेत का? नाही. आणि पर्याय 3 बघा, भीती वाटणे. भीती ही भावना आहे, त्यामुळे भावनिक विकासाचा हे जे आहे ते भाग आहे. आता राहिला फक्त पर्याय 1, मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते. मित्रांनो, इथेच परीक्षा परिषदेची सर्वात मोठी चूक झाली होती है ना, ज्यांनी पेपर सेट केलाय त्यांची. बालमानसशास्त्र आणि विज्ञानानुसार मानवी शरीराचा विकास हा कधीही पायापासून डोक्याकडे होत नाही. विकासाची दिशा ही नेहमी डोक्याकडून पायाकडे, ज्याला आपण मस्तकाधोमुखी म्हणतो है ना, अशीच असते. बाळ सर्वात आधी आपलं मान पकडतं है ना, डोकं सावरायला शिकतं. त्यानंतर ते पाठीवर बसायला शिकतं आणि सर्वात शेवटी पायावर उभं राहायला शिकतं. म्हणजेच पर्याय 1 मध्ये दिलेला जो नियम आहे तो उलट दिलेला आहे, त्यामुळं तो चुकीचा आहे. आणि बाकीचे 3 पर्याय कारक विकासाचे नाहीतच. थोडक्यात सांगायचं झालं तर या प्रश्नात एकही पर्याय 100% योग्य नसल्यामुळेच हा परीक्षा परिषदेनं काय केलेला आहे, प्रश्न रद्द केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. कुमारावस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? 2016चा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत. शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे. शिक्षकाच्या आचारात व विचारात विसंगती नसावी. आणि पर्याय 4 दिलेला आहे. मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी देऊ नये. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिक्षकाच्या आचारात व विचारात विसंगती नसावी. मित्रांनो, या ठिकाणी बघा, कुमार अवस्था ही अशी अवस्था आहे जिथे मुले केवळ पुस्तकातून शिकत नाहीत, तर ते आपल्या सभोवतालच्या व्यक्तींचे, विशेषतः शिक्षकांचे निरीक्षण करून शिकतात. चला पर्यायांचे एकदम सटीक विश्लेषण सांगतो बघा आता मी. पर्याय 2 आणि 4 कडे लक्ष द्या. बघा आता, कल्पनाशक्ती टाळणे किंवा मुलामुलींना एकत्र बोलून न देणे.
मित्रांनो, हे दोन्ही विधाने आधुनिक शिक्षणशास्त्राच्या पूर्णपणे विरुद्धच आहेत ना. कुमारावस्थेत तर मुलामुलींना सामाजिक संवाद आणि कल्पनाशक्तीची सर्वात जास्त गरज असते. त्यामुळे हा पर्याय डायरेक्ट बाद होतो, डायरेक्ट. आता पर्याय एक बघा, एकात्म पद्धतीचा अवलंब करावा. हे विधान शैक्षणिक दृष्टीने जरी बरोबर असलं तरी ते कुमारावस्थेतील मुलांच्या मानसिक वैशिष्ट्याशी थेट जोडलेलं नाही. ती एक काय आहे, अध्यापन पद्धती आहे, है ना. आता बघा, आपला पर्याय 3 राहिलेला आहे, शिक्षकाच्या आचारात व विचारात विसंगती नसावी. मित्रांनो, कुमारावस्थेमध्ये है ना, कुमारावस्थेतील मुलांमध्ये 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये असतात. एक असतो आदर्शवाद, ऐकलं असेल, है ना, हिरो वर्शिप. या वयातील मुले शिक्षकांना आपला आदर्श मानतात, आपला हिरो मानत असतात. शिक्षक जे सांगतात तेच खरे मानतात. आता दुसरं बघा, अतिशय चिकित्सक वृत्ती. या वयातील मुलांची बुद्धी तीव्र असते. जर शिक्षकानं वर्गात नेहमी खरं बोलावं असं सांगितलं हां, आणि स्वतः मात्र शाळेत उशिरा येऊन खोटे कारण दिले, तर मुलांच्या नजरेत शिक्षकाची विश्वासार्हता काय असते, संपून जात असते. जर शिक्षकाच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असेल तर कुमारावस्थेतील मुले बंडखोर बनतात किंवा शिक्षकाचा द्वेष करू लागतात. म्हणूनच एक आदर्श शिक्षक म्हणून आपलं आचार आणि विचार नेहमी एकसारखेच असले पाहिजेत. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न बघा. खालील किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याविषयी दिलेल्या विधानांमध्ये कोणती विधाने सत्य आहेत? 2016चा प्रश्न आहे. विधाने असे दिली आहेत: या अवस्थेतील मुलांचे नवीन मित्र मिळविण्याकडे विशेष लक्ष असते. सभोवतालच्या मूर्त वस्तूंबद्दल संकल्पना जागृत झालेल्या असतात. या मुलांची अवधान कक्षा अविस्तारित असते. नीती अनीतीच्या कल्पना ठाम झालेल्या असतात. पर्याय बघा, अ आणि ब फक्त, ब आणि क फक्त, क आणि ड फक्त, अ आणि ड फक्त. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि ब फक्त. चला पुढचा प्रश्न बघा. शैशवावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत? 2016चाच प्रश्न आहे. शिशुशाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे. शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी. तिसरा दिलेला आहे, बालकांना चांगल्या सवयी लावाव्या. आणि चौथा दिलेला आहे, बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात. पर्याय 1, अ आणि ब फक्त. 2, क आणि ड फक्त. 3, ब क आणि ड फक्त. आणि 4, अ ब क आणि ड. तर या ठिकाणी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, ब क आणि ड फक्त. चला पुढचा प्रश्न बघा. कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? चुकीचं विधान सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहेत. या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते. या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याकडे कल असतो. आणि चौथं दिलेलं आहे, या वयात मुले बंडखोर होतात. मित्रांनो, याचं अचूक उत्तर बघा काय आहे, पर्याय क्रमांक 3, या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याकडे कल असतो. हे असत्य विधान आहे. बघा आता पुढचा प्रश्न. विकास हा संकलित स्वरूपाचा असतो. म्हणजे पर्याय दिलेले, विकास हा दृश्य स्वरूपाचा असतो. विकास हा दृश्य व अदृश्य परिणामातून घडून येतो. विकास हा अदृश्य असतो. विकास हा वाढीच्या स्वरूपात घडून येतो. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विकास हा दृश्य व अदृश्य परिणामातून घडून येतो. मित्रांनो, मानसशास्त्रात वाढ आणि विकास या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वाढ म्हणजे शरीराची उंची आणि वजन वाढणे. वाढ ही आपल्याला डोळ्यांनी दिसत असते, म्हणजेच ती कशी असते, दृश्य असते. आणि विकास म्हणजे फक्त शरीर वाढणे नाही, तर शरीरासोबत बुद्धी, भावना आणि विचार करण्याची क्षमता वाढणे. बुद्धी किंवा भावना आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणजेच त्या अदृश्य असतात. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा.
विकासाच्या मस्तकानुवर्ती किंवा शीर्षपाद तत्वानुसार बालकाच्या वैकासिक बदलांची दिशा ही डॅश डॅश डॅश. पर्याय दिलेले आहेत. जमिनीकडून आकाशाकडे असते, शरीराच्या मध्यभागापासून बाह्य भागाकडे असते, डोक्याकडून पायाकडे असते, प्रजनन संस्थेकडून डोक्याकडे असते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डोक्याकडून पायाकडे असते. प्रश्नामध्ये 2 शब्द आलेत एकदम जड जड असे, डोक्याला जड वाटणारे है ना. मस्तकानुवर्ती आणि शीर्षपाद. मराठीत मस्तक किंवा शीर्ष म्हणजे डोके, पाद म्हणजे पाय. नावावरून तुम्हाला स्पष्ट झालं असेल की हा विकास डोक्याकडून सुरू होऊन पायाकडे जात आहे. आलं ना लक्षात. बघा आता समजून घ्या, जेव्हा बाळाला म्हणजे बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचे डोके शरीराच्या तुलनेमध्ये मोठे असते. बाळ सर्वात आधी आपल्या डोक्यावर म्हणजे मान धरण्यावर काय करते, ते नियंत्रण मिळवत असते. त्यानंतर ते आपल्या छातीवर पोटावर म्हणजे बसायला असं शिकते, त्याच्यावर नियंत्रण मिळवते आणि सर्वात शेवटी बाळ आपल्या पायांवर नियंत्रण जे असते ते मिळवते आणि चालायला लागत असते. पर्याय 2 बघा, शरीराच्या मध्यभागापासून बाह्य भागाकडे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण मित्रांनो, हे सुद्धा विकासाचं एक महत्त्वाचं तत्व आहे, पण त्याला समीप दूर तत्व म्हणतात. लक्षात ठेवा. कोणतं? समीप दूर तत्व. उदाहरण, आधी पाठीचा कणा विकसित होतो आणि मग हाताची बोट. त्यामुळे शीर्षपाद तत्वानुसार अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. पुढे बघा, विकासाच्या अक्षानुवर्ती किंवा केंद्रीय परिसरीय तत्वानुसार बालकाच्या वैकासिक बदलांची दिशा ही डॅश 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 असते. पर्याय दिलेत. प्रजनन संस्थेकडून डोक्याकडे असते, डोक्याकडून पायाकडे असते, शरीराच्या मध्यभागाकडून बाह्य भागाकडे होतो आणि आकाशाकडून जमिनीकडे होतो असं म्हटलेलं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शरीराच्या मध्यभागाकडून बाह्य भागाकडे होतो. 2 महत्त्वाचे शब्द आहेत, लक्षात घ्या. अक्षानुवर्ती आहे ना, आणि केंद्रीय परिसरीय, हे 2 शब्द लक्षात ठेवा. आता केंद्रीय परिसरीय म्हणजे काय? केंद्र म्हणजे शरीराचा मध्यभाग, जसं पाठीचा कणा, आणि परिसर म्हणजे बाहेरील भाग, जसं की हात पाय बोटे. आणि अक्षानुवर्ती म्हणजे, अक्ष म्हणजे आपल्या शरीराचा मध्य अक्ष, ॲक्सिस आहे ना. या तत्वानुसार बालकाचा विकास आधी शरीराच्या मध्यभागापासून सुरू होतो आणि मग तो टोकाच्या भागांकडं होत असतो. आलं लक्षात. म्हणूनच विकासाची दिशा मध्यभागाकडून बाह्य भागाकडे जाणारी असते. बघा पुढचा प्रश्न, मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे हे काय दर्शवतात? जबरदस्त शब्द येत आहे त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. पर्याय बघा, विकासाचा आकृतिबंध व त्याची दिशा, व्यक्तिभेदाचे स्वरूप, व्यक्तिमत्वाचे स्वरूप, मानसिक आरोग्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, विकासाचा आकृतिबंध व त्याची दिशा. आत्ताच आपण मागच्या 2 प्रश्नांमध्ये मस्तकानुवर्ती म्हणजे डोक्याकडून पायाकडं आणि अक्षानुवर्ती म्हणजेच मध्यभागाकडून बाहेर ही 2 तत्व पाहिली. आता प्रश्न असा आहे की ही तत्व नेमकं काय दर्शवतात? चला बघूया आपण. पर्याय 4 बघा, मानसिक आरोग्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. आणि पर्याय 3 बघा, व्यक्तिमत्वाचं स्वरूप सांगितलंय. मित्रांनो, हे दोन्ही तत्व शारीरिक आणि कारक विकासाशी संबंधित आहेत. त्यांचा मानसिक आरोग्याशी किंवा व्यक्तिमत्वाशी थेट संबंध नाही, त्यामुळे हे पर्याय लगेच बाद होतात. आलं का लक्षात. आणि पर्याय 2 काय सांगितलं? व्यक्तिभेदाचे स्वरूप सांगितलंय. व्यक्तिभेद म्हणजेच प्रत्येक मूल वेगळे असते, काही लवकर चालायला शिकतात तर काही उशिरा. विकासाचा वेग प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, पण मित्रांनो विकासाची जी दिशा आहे ना ती मात्र जगातल्या प्रत्येक बाळासाठी समानच असते. जगात असे कोणतेच बाळ नाही जे मानधरणे आधी चालायला लागले. त्यामुळे हे तत्व व्यक्तिभेद दर्शवत नाही तर समानता दर्शवते. आता पर्याय राहिला आपला 1, विकासाचा आकृतिबंध व त्याची दिशा.
आणि हे 100% काय आहे, अचूक आहे. दिशा म्हणजे बघा, मस्तकानुवरती वरतून खाली आणि अक्षानुवरती आतून बाहेर, हे शब्दच मुळात विकासाची दिशा सांगत असतात. आणि आकृतिबंध म्हणजे ठरलेला क्रम, पॅटर्न आहे ना. आकृतिबंध म्हणजे पॅटर्न लक्षात ठेवा कोणता, आधी डोकं मग धड मग पाय, हा ठरलेला पॅटर्न आहे. म्हणूनच ही दोन्ही तत्व विकासाचा आकृतिबंध आणि दिशा स्पष्ट करतात. पर्याय 1 हेच आपलं उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतो म्हणजे, पर्याय दिलेत आता. बालक सुरुवातीला ढोबळ क्रिया करते, बालक सुरुवातीलाच सूक्ष्म क्रिया करू लागते, बालक सुरुवातीला ढोबळ क्रिया करू लागल्यानंतर त्यातील सूक्ष्म कौशल्य आत्मसात करते. आणि चौथा दिलेला आहे, बालक सुरुवातीला सूक्ष्म कौशल्यात्मक प्रक्रिया करू लागल्यानंतर ढोबळ क्रिया करते. मित्रांनो, याचं उत्तर जे आहे ना ते पर्याय क्रमांक 3 आहे. बालक सुरुवातीला ढोबळ क्रिया करू लागल्यानंतर त्यातील सूक्ष्म कौशल्य आत्मसात करते. आता सर्वात आधी या 2 शब्दांचा अर्थ समजून घेऊ. आता नाही ना, जड जड शब्द यायला लागलेत का नाही, त्याच्यामुळं लय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला हे शब्द समजलेच पाहिजेत, अशा प्रकारे मी सांगतोय. बघा, स्थूल म्हणजे शरीराचे मोठे स्नायू, पूर्ण हात पाय धड हे सगळं वापरून केलेल्या ढोबळ हालचाली, त्याला स्थूल म्हणायचं. आणि सूक्ष्म म्हणजे शरीराचे छोटे स्नायू, हाताची आणि पायाची बोटे डोळे हे वापरून केलेल्या अत्यंत अचूक आणि बारीक हालचाली. प्रश्नात विचारलं आहे की विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतो, याचा अर्थ काय बरं. या प्रश्नाचं अगदी अचूक आणि परिपूर्ण उत्तर तुम्हाला मी सांगितले, पर्याय क्रमांक 3 आहे का नाही. पर्याय क्रमांक 3 आणि त्याचे आपण अर्थही समजून घेतलेले आहेत. निसर्गाच्या नियमानुसार तुम्हाला माहीतच आहे ना. बाळ सर्वात आधी स्थूल क्रिया करतं आणि नंतर मग सूक्ष्म क्रियांकडे ते वळत असतं. चला पुढचा प्रश्न. कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा कालखंड असे कोणी संबोधले आहे. स्टॅनले हॉल, जीन पियाजे, गोडार्ड, कोहलबर्ग. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 स्टॅनले हॉल आहे ना. प्रश्नामध्ये विचारलाय की कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा कालखंड कोणी म्हटलेला आहे ना. मित्रांनो, जीन पियाजे माहिती आहे ना, त्यांनी वादळाचा सिद्धांत नाही तर मुलांच्या बुद्धीचा म्हणजेच बोधात्मक विकासाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आणि पर्याय 4 मध्ये कोहलबर्ग दिलेलं बघा. कोहलबर्ग हे त्यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्हाला हे माहीत पाहिजे तेव्हा पर्याय कटतील याच्यातले. आणि गोडार्ड जे आहेत ना, हे एक मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी बुद्धिमत्ता आणि मंद बुद्धी यावर अभ्यास केला होता है ना. पर्याय आपला स्टॅनले हॉल आहे आणि तेच उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अवस्थेला टोळीपूर्व वय म्हणतात. एकदम जबरदस्त प्रश्न आहे बघा. आता पूर्व बाल्यावस्था, पूर्व शैशवावस्था, पूर्व कुमारावस्था, पूर्व प्रौढावस्था. सगळे पूर्वच दिसायलेत है ना. आणि वरी पण पूर्वच विचारले, मग लक्षात द्या किती कन्फ्युजन प्रश्न केला त्यांनी. आता बघा, तुम्हाला हे उत्तर शोधण्यासाठी मी एक लॉजिक सांगतो, कसं ते समजून घेऊ. बघा आता प्रश्नात आपल्याला काय विचारले, टोळीपूर्व वय विचारले. कोणतं, टोळीपूर्व. आता बघा, याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळामध्ये. सर्वात आधी सांगा, टोळीचं वय कोणतं बरं. तुम्हाला माहिती आहे ना, टोळी गँग एज कोणती आहे, तर किशोरावस्था, जी 6 ते 12 वर्ष असते. कारण या वयात मुले शाळेत जातात आणि पक्के मित्र बनवून त्यांच्या टोळ्या तयार करत असतात. आता प्रश्नातला शब्द बघा, टोळी पूर्व म्हणजे आधीचे. मग किशोरावस्थेच्या आधी कोणती अवस्था येते, साहजिकच आहे पूर्व बाल्यावस्था, जी 2 ते 6 वर्ष असते. पूर्व बाल्यावस्थेत म्हणजे 2 ते 6 वर्ष या वयात मुले अंगणवाडीत किंवा घरात असतात. ती इतर मुलांसोबत खेळतात, 100% खेळतात, पण त्यांची एकमेकात पक्की दोस्ती होत नाही किंवा अशी गँग वगैरे काही बनत नाही. एका मुलानं खेळणी घेतली की दुसरे मूल रडू लागते है ना. म्हणजेच त्यांच्यात सांघिक भावना नसते. ते एकत्र जरी असले तरी आपापले स्वतंत्र खेळ खेळतात है ना, ज्याला पॅरलल प्ले म्हणतात. शब्द लक्षात ठेवत जा, मी असे काही शब्द सांगत असतो. म्हणूनच टोळी बनवण्याच्या या तयारीच्या काळाला काय म्हणतात,
टोळीपूर्व वय म्हणतात. आलं का लक्षात? म्हणजे याचं उत्तर काय आहे आपलं? पर्याय क्रमांक 1, पूर्व बाल्यावस्था, जी 2 ते 6 वर्षाची असते. पुढचा प्रश्न, शैशवावस्थेच्या शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? पर्याय दिलेत. बडबड गीतांच्या माध्यमातून शिकणे मुलांना आवडते, बालकाला परीकथा कार्टून्स अधिक आवडतात, बालकाला खेळाच्या माध्यमातून शिकणे आवडते, बालकाला तार्किक विचार करायला आवडते. या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे की वयाच्या शिक्षणाची है ना काय वैशिष्ट्य कोणते आहेत, म्हणजे कोणते नाहीत असं विचारलंय. हां, शैशवावस्थेची. बघा आता याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला सांगतो. पर्याय 4 हे याचं अचूक उत्तर आहे. बालकाला तार्किक विचार करायला आवडते. लहान मुलांच्या शिक्षणात कोणत्या गोष्टी असतात आणि कोणत्या नसतात हे आपण आता समजून घेऊ. सर्वात आधी बघा, योग्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? पर्याय 1, बडबड गीतांच्या माध्यमातून शिकणे मुलांना आवडते. हे बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे, ये रे रे पावसा, चांदोबा चांदोबा, आहे ना, त्याच्यामधून ते मुले काय शब्द आणि ताल शिकत असतात. बरोबर आहे की नाही? आता पर्याय 2 बघा, बालकाला परीकथा कार्टून्स अधिक आवडतात. हे सुद्धा सत्य आहे. लहान मुलांचं जग हे काल्पनिक असतं. त्यांना प्राणी बोलताना, उडणाऱ्या पऱ्या यांच्या गोष्टी ऐकायला एकदम मज्जा येत असते त्यांना, आहे का नाही? ते त्याच्यातच गुंग असतात. पर्याय 3 बघा, बालकाला खेळाच्या माध्यमातून शिकणे आवडते. हे तर बालवाडीचं मुख्य सूत्रच आहे, खेळा आणि शिका. आता पर्याय उरला चौथा, बालकाला तार्किक विचार करायला आवडते. मित्रांनो, हे वैशिष्ट्य शैशवावस्थेचं आहे का? नाही. तर्क लावणे हे याच्यासाठी बुद्धी लागते आणि बुद्धीचा खूप विकास झालेला असावा लागतो. जीन पियाजे यांच्या सिद्धांतानुसार लहान मुलांमध्ये तार्किक विचार करण्याची क्षमता अजिबात नसते. ते फक्त जे दिसतंय त्याच्यावरच विश्वास ठेवतंय. तार्किक विचार करण्याची सुरुवात जी आहे ना, ती मुले साधारण 7 वर्षानंतर म्हणजेच किशोरावस्थेत किंवा मूर्त क्रियात्मक अवस्थेत करत असतात. त्यामुळं लहान मुले तर्क लावत नाहीत, ते फक्त कल्पना करतात. म्हणूनच पर्याय 4 चुकीचं वैशिष्ट्य आहे आणि हेच आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मुलांमध्ये अधिग्रहणीयता कोणत्या वयात प्रामुख्याने दिसते? पर्याय दिले 1 ते 2 वर्ष, 5 ते 6 वर्ष, 3 ते 4 वर्ष, 7 ते 8 वर्ष. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 ते 4 वर्ष. बघा, 3 ते 4 वर्षाच्या दरम्यान मुलं अधिक स्वावलंबी होऊ लागतात. त्यांच्यामध्ये म्हणजे माझं ही जी आहे ती भावना तीव्र होत असते. त्याच्यामुळं ते काय करतात, वस्तू गोळा करतात, आपल्याकडंच ती ठेवतात. इतर मुलांसोबत ते त्याला शेअर म्हणजे वाटून घेण्यास ते नकार देतात. अशा प्रकारचे वर्तन मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये असतात, है ना. म्हणून उत्तर जे आहे ते आपलं पर्याय क्रमांक 3 आहे, 3 ते 4 वर्ष. आता बघू आपला होमवर्क प्रश्न. या ठिकाणी आपण हा भाग पूर्ण केलेला आहे. आता तुमच्यासाठी खास मी या ठिकाणी होमवर्क प्रश्न दिलेला आहे. होमवर्क प्रश्न बघा या ठिकाणी, लहान मुलांसाठी किंडरगार्टन म्हणजे बालोद्यान ही शिक्षण पद्धती सर्वात आधी कोणत्या जगप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञाने सुरू केली, ज्यांनी मुलांना झाडे आणि शाळेला बाग म्हटलेलं होतं? पर्याय बघा, फ्रेडरिक फ्रोबेल आणि मारिया मॉन्टेसरी. मित्रांनो, हा होता आपला भाग 19. एकदम जबरदस्त प्रश्न होते. आपण व्हिडिओला लाईक करा. प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर खरंच नोट्स पाहिजे असतील तर आपल्या व्हिडिओला 500 लाईक्स 300 कमेंट झाल्याच पाहिजेत, तरच तिथं मी ते अपलोड करणार आहे. कारण एवढं मेहनत लागते याच्यावर काम करायला, आणि तुम्ही साधं एक लाईक आणि कमेंट नाही करू शकत म्हणजे मग आहे का नाही, माझी ऊर्जा कमी होते ना बनवायची व्हिडिओ. तुम्हाला माहिती आहे आता हा व्हिडिओ खूप गॅपनंतर आलेला आहे. कारण होतं असं, आपल्याला काम करण्याची ऊर्जा जी आहे ती तुमच्या कमेंट आणि लाईकमुळंच मिळत असते. चला, आपल्या चॅनलला तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे प्रतिमा मराठी या आपल्या चॅनलला. आणि अभ्यास मात्र करत राहा. तुम्हाला मानसशास्त्रामध्ये मी दोन्ही पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊन देण्यासारखा अभ्यास करून देतो, फक्त तुम्ही सोबत राहा, आहे का नाही. चला, आता तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लगेच तुम्हाला त्याचं
नोटिफिकेशन भेटून जाईल. थांबू या ठिकाणी, भेटू असंच नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.